मधुमेह नियंत्रणासाठी या स्ट्रेचिंगचा किंवा लवचिकता वाढवणाऱ्या व्यायामाचा आपण कधी विचार करतो का? खरं तर हे अतिशय पॉवरफुल आहेत. डायबिटीज केअरमध्ये एक स्टडी पब्लिश झाला आहे. त्याच्यामध्ये लवचिकतेचे व्यायाम केल्यामुळे उपाशीपोटीची शुगर ही नियंत्रणात येते असं लक्षात आलं आहे. स्ट्रेचिंग सोपं आहे, पण हे व्यायाम सोपे वाटत असले तरीही शुगर कंट्रोल करण्यासाठी त्यांचा नक्की उपयोग होतो आणि क्वालिटी ऑफ लाईफ या व्यायामामुळे वाढते. संशोधन असं सांगतं की नियमित स्ट्रेचिंगने रक्तप्रवाह सुधारतो, रक्ताभिसरण वाढतं आणि त्यामुळे ऑक्सिजन हा स्नायूंना पोचवला जातो. सांध्यांची हालचाल सुलभ होते, स्नायूंमधला कडकपणा कमी होतो, कारण मधुमेह असणाऱ्या रुग्णांना कडक स्नायू आणि सांधेदुखी होण्याचा त्रास हा जास्त असतो. सांध्यांमधला कडकपणा मुख्यतः खांदे, पाठ, पाय, गुडघे यांच्यामधला कडकपणा कमी झाला आणि फ्लेक्झिबिलिटी वाढली तर क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते. स्ट्रेचिंगमुळे कोऑर्डिनेशन वाढतं, पडण्याची रिस्क कमी होते, त्याच्यामुळे मसल रिलॅक्स होतात आणि एंडॉर्फिन ह्या हार्मोन रिलीज होतं, ज्याच्यामुळे स्ट्रेस लेवल कमी होते आणि आपलं मानसिक स्वास्थ्य सुधारतं. पर्यायाने शुगर लेवल सुधारते. स्ट्रेचिंगमुळे शरीर हे इंटेन्स ॲक्टिव्हिटीला म्हणजेच कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंगला सामोरं जाण्यासाठी तयार होतं आणि त्यामुळे स्नायूंना इजा होण्याची शक्यता कमी असते. स्ट्रेचिंगमुळं शुगर कमी होण्याचा धोका नसतो, कारण स्ट्रेचिंग हा लाईट एक्झरसाईज आहे. तर तुम्ही स्ट्रेचिंग हा व्यायाम प्रकार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि ज्यांना शुगर आहे त्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा.